नमस्कार मुलांनो, मी शुभाशिष आहे. मुलांनो, आमच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांबद्दल कुठे बोलत होतो? आम्हाला कळले की अपूर्णांक आपल्याला गोष्टी समान प्रमाणात वाटण्यास मदत करतात, जसे की एका चविष्ट चॉकलेट बारचे समान तुकडे करणे. अंश आणि भाजक वापरून अपूर्णांक संपूर्ण भाग कसे दाखवतात याचा शोध आम्ही घेतला. आपण संख्या रेषेवर अपूर्णांक देखील पाहिले आणि योग्य अपूर्णांक आणि अयोग्य अपूर्णांक असे वेगवेगळे प्रकार शोधले. शिवाय आम्ही मिश्र अपूर्णांक हाताळले, जे पूर्णांक आणि एकत्रित अपूर्णांकासारखे आहेत. समतुल्य अपूर्णांक कसे शोधायचे आणि त्यांना त्यांच्या सर्वात सोप्या स्वरूपात कसे मांडायचे हे देखील आपण शिकलो. आणि 1 मध्ये कुठे बसतात हे पाहण्यासाठी संख्या रेषेवर अपूर्णांक चिन्हांकित करणे मजेदार होते. 1/2, 1/3 आणि 1/4. आता उत्साहित व्हा, कारण या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी कशी करावी याबद्दल शिकणार आहोत. आपण पूर्णांक आणि मिश्र अपूर्णांकांचे भाग कसे एकत्र करायचे आणि कसे काढायचे ते शिकू. शिकण्याचे निकाल. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल. समान अपूर्णांक जोडा आणि बेरीजसाठी भिन्न अपूर्णांक रूपांतरित करा. समान अपूर्णांक वजा करा आणि वजाबाकीसाठी भिन्न अपूर्णांक रूपांतरित करा. रूपांतरण तंत्रांचा वापर करून मिश्र अपूर्णांकावर क्रिया करा. अपूर्णांक समस्या सोडवण्यासाठी अंकगणितीय क्रिया पद्धतशीरपणे लागू करा. कीवर्ड्स. या धड्यातील सांकेतिक शब्द आहेत अपूर्णांक, अंश, भाजक, समान अपूर्णांक, अनसमान अपूर्णांक, योग्य अपूर्णांक, अयोग्य अपूर्णांक, मिश्र अपूर्णांक, अपूर्णांकांची बेरीज, अपूर्णांकांची वजाबाकी. मुलांनो, आधी आपण पाहूया अपूर्णांक जोडणे. अपूर्णांकांची बेरीज ही संख्यांच्या सामान्य बेरजेपेक्षा थोडी वेगळी असते, कारण अपूर्णांकात 1 अंश आणि 1 छेद असतो, जो एका पट्टीने विभक्त केलेला असतो. जर छेद समान असतील तर अपूर्णांकांची बेरीज सहज करता येते. समान अपूर्णांकांना समान छेद असतात, परंतु बेरीज करणे सोपे करण्यासाठी अनसमान अपूर्णांकांना समान अपूर्णांकांमध्ये रूपांतरित केले जाते. अपूर्णांक कसे जोडायचे? अपूर्णांक हे संपूर्णतेचा भाग आहेत. अपूर्णांकांच्या बेरीजकडे जाण्यापूर्वी अपूर्णांक म्हणजे काय ते लवकर पाहूया. अपूर्णांक हे 2 भागांपासून बनलेले असतात, अंश आणि छेद. अपूर्णांकांचे सामान्य प्रतिनिधित्व a/b आहे, जिथे a हा अंश आहे, b हा छेद आहे आणि b 0 असू शकत नाही. उदाहरणार्थ 2/3, 14/15, 6/7, 28/9 आणि 21/43. इतर संख्यांप्रमाणेच आपण अपूर्णांकावर बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या अंकगणितीय क्रिया करू शकतो. अपूर्णांकांची बेरीज म्हणजे 2
किंवा अधिक अपूर्णांकांची बेरीज काढणे, समान अपूर्णांकांना जोडणे. समान अपूर्णांकांच्या बाबतीत छेद समान असतो, म्हणून आपण त्यांना सहजपणे जोडू शकतो. समान अपूर्णांक जोडण्यासाठी चरण: अंशांना जोडा. सामान्य छेद तोच राहू द्या, छेद जोडू नका. उत्तर असे लिहा: अंश 1 अधिक अंश 2 भागिले सामान्य भाजक. चला एक उदाहरण पाहू. जोडा 1/4 अधिक 2/4. उपाय: 1/4 अधिक 2/4 बरोबर 1 अधिक 2/4 बरोबर 3/4. आता आपण पाहू भिन्न अपूर्णांक जोडणे. जर आपल्याला भिन्न अपूर्णांकांची बेरीज करायची असेल तर प्रथम आपल्याला समान भाजक असलेल्या दिलेल्या अपूर्णांकांचा समतुल्य अपूर्णांक शोधावा लागेल आणि नंतर त्यांना जोडावे लागेल. वेगवेगळ्या अपूर्णांकांची बेरीज करण्याचे टप्पे: दिलेल्या अपूर्णांकांच्या भाजकांचा एलसीएम घ्या. एलसीएम सह दोन्ही अपूर्णांकांचे समकक्ष अपूर्णांक शोधा. त्यांना समान अपूर्णांक म्हणून जोडा. उदाहरण पाहूया. शोधा 4/5 अधिक 3/8. उपाय: पाच आणि 8चा एलसीएम घ्या, जो 40 आहे. तर 4/5 गुणिले 8/8 बरोबर 32/40. 3/8 गुणिले 5/5 बरोबर 15/40. 32/40 अधिक 15/40 बरोबर 47/40 बरोबर 1.7/4. मुलांनो आपण पाहूया अपूर्णांकांची वजाबाकी. अपूर्णांकांची वजाबाकी ही एक अंकगणितीय क्रिया आहे जी दोन अपूर्णांकांमधील फरक शोधण्यासाठी केली जाते. दोन समान अपूर्णांक वजा करण्यासाठी आपल्याला त्यांचे अंश वजा करावे लागतात आणि सामान्य भाजक फरक लिहावा लागेल. दोन भिन्न अपूर्णांक वजा करण्यासाठी आपल्याला प्रथम भाजकांचा एलसीएम घेऊन त्यांचे समान अपूर्णांकात रूपांतर करावे लागेल. आपण पूर्णांक आणि अपूर्णांक देखील वजा करू शकतो. पूर्णांक संख्या अपूर्णांक स्वरूपात लिहून उदाहरणार्थ 3 बरोबर 3/1. अपूर्णांक कसे वजा करायचे? अपूर्णांकांना संपूर्णतेचा एक भाग म्हणून संबोधले जाते. भाजक मूल्यांच्या आधारे
अपूर्णांकांच्या गटाचे वर्गीकरण समान अपूर्णांक आणि भिन्न अपूर्णांक असे करता येते. समान अपूर्णांक म्हणजे ज्यांचे भाजक समान असतात. उदाहरणार्थ 3/4 आणि 5/4. जरी भिन्न अपूर्णांक असे असतात ज्यांचे भाजक वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ 2/3 आणि 4/7. आपण दोन समान अपूर्णांकामधील फरक शोधू शकतो. जे अपूर्णांक आणि अपूर्णांक पूर्णांकांपेक्षा वेगळे असतील. अपूर्णांकांप्रमाणे वजाबाकी करणे. समान अपूर्णांक वजा करण्यासाठी पायऱ्या. मोठ्या अंशातून लहान अंश वजा करा. सामान्य भाजक तोच राहू द्या. उत्तर असे लिहा. मोठा अंश छोटा अंश भागिले सामान्य भाजक. उदाहरण पाहूया. वजा करा 2/4 मधनं 3/4. उपाय. (3/4 वजा 2/4 बरोबर कंसामध्ये 3 वजा 2/4 बरोबर 1/4. आता आपण पाहू भिन्न अपूर्णांकांची वजाबाकी. भिन्न अपूर्णांक वजा करण्याचे चरण. ए. दिलेल्या अपूर्णांकांच्या भाजकांचा एलसीएम घ्या. बी. एलसीएम हा भाजक असलेल्या दोन्ही अपूर्णांकांचे समतुल्य अपूर्णांक शोधा. सी. त्यांना समान अपूर्णांक म्हणून वजा करा. उदाहरण पाहूया. शोधा 3/4 वजा 1/5. उपाय. चार आणि 5चा एलसीएम 20 आहे. 3/4 गुणिले 5/5 बरोबर 15/20. एक 1/5 गुणिले 4/4 बरोबर 4/20. 15/20 वजा 4/20 बरोबर 11/20. मुलांनो, आपण पुढे पाहू. मिश्र अपूर्णांकातील क्रिया. ज्याप्रमाणे आपण संख्यांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार करतो, त्याचप्रमाणे आपण मिश्र अपूर्णांकावर अंकगणितीय क्रिया लागू करू शकतो. मिश्र अपूर्णांकांची बेरीज. मिश्र अपूर्णांक जोडण्यासाठी आपण खाली दिलेल्या चरणांचे अनुसरण करतो. चरण 1. मिश्र अपूर्णांकांचे अयोग्य अपूर्णांकांमध्ये रूपांतर करा. चरण 2. भाजक समान आहेत की नाही ते तपासा. चरण 3. जर होय तर अपूर्णांकांचे अंश जोडा आणि निकाल लिहा. 4. जर भाजक समान नसतील तर त्यांना समान अपूर्णांकांमध्ये रूपांतरित करा. भाजकांचे एलसीएम शोधा आणि त्यांना समान करा. चरण 5.
आता बेरीजचा निकाल मिळवण्यासाठी अंश जोडा. चला एक पाहूया उदाहरण. चला 1.1/2 आणि जोडूया 2.1/2. उपाय: मिश्र अपूर्णांकांना अयोग्य अपूर्णांकात रूपांतरित केल्यानंतर आपल्याला मिळते 1/1/2 बरोबर 3/2 आणि 2/1/2 बरोबर 5/2. जोडल्यावर आपल्याला मिळते 3/2 अधिक 5/2 बरोबर 8/2. सोपे केल्यानंतर 8/2 आपल्याला 4 मिळेल. मिश्र अपूर्णांकांची वजाबाकी. मिश्र अपूर्णांक वजा करण्यासाठी आपण खालील दिलेले चरण फॉलो करू. चरण 1. मिश्र अपूर्णांकांचे अयोग्य अपूर्णांकांमध्ये रूपांतर करा. चरण 2. भाजक समान आहेत की नाही हे तपासा. चरण 3. जर होय तर अपूर्णांकांचे अंश वजा करा आणि निकाल लिहा. चरण 4. जर भाजक समान नसतील तर भाजकांचे LCM काढा आणि त्यांना समान करा. चरण 5. आता वजाबाकीचा निकाल मिळवण्यासाठी अंश वजा करा. चला एक उदाहरण पाहूया. चला वजा करूया 2.1/3 पासून 3.2/3. उपाय: मिश्र अपूर्णांकांना अयोग्य अपूर्णांकात रूपांतरित केल्यानंतर आपल्याला मिळते 2.1/3 बरोबर 7/3. आणि 3.2/3 बरोबर 11/3. वजा केल्यावर आपल्याला मिळते 11/3 वजा 7/3 बरोबर 4/3. मिश्र अपूर्णांकात 1.1/3 रूपांतरित केल्यास आपल्याला मिळते 4/3. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. भाजक टिकवून ठेवून त्यांचे अंश जोडून समान अपूर्णांक एकत्र करा. बेरजेपूर्वी त्यांच्या भाजकांचा लघुत्तम सामान्य गुणक LCM ठरवून भिन्न अपूर्णांकांचे समान अपूर्णांकात रूपांतर करा. समान अपूर्णांकांची वजाबाकी करा, त्यांचे अंश वजा करा आणि भाजक अपरिवर्तित ठेवा. मिश्र अपूर्णांकांसाठी प्रथम त्यांना अयोग्य अपूर्णांकांमध्ये रूपांतरित करा. अंकगणितीय क्रिया करण्यापूर्वी त्यांच्या सामान्य भाजक आहेत याची खात्री करा.